तुम्ही सर्वांनी आता तो मीडिया समोर आहे, ऑनलाईन सभा आहे, त्याच्यामुळे तुम्ही स्वतः समोर सगळं बघितलेलं आहे. जवळजवळ पोटावर मोजण्या इतके 4-5 लोकांचा काही विरोध होता, पण बाकीच्या सगळ्या सभाचा हेतू एकच आहे की कारखानदारी चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे, टिकली पाहिजे आणि माझ्या ऊसाला दर चांगला मिळाला पाहिजे ही मानसिकता होते. काही लोकांनी गेल्या 3-4 महिन्यापासून वातावरण दूषित केलं, संस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं की बाबा सहयोगी तत्वावर का देण्याची वेळ आली, तर ह्याच लोकांनी आता सांगितले तक्रारी अर्ज कधी कधी दिलेत, कधी नाही. पैसे उपलब्ध झाले तर ही लोक तिथे बँकेत सांगायची की यांनी साखरपोती विकली. म्हणजे एक अर्ज गेला की त्याला 2 ते 3 महिने जवळजवळ म्हणजे सगळी चौकशी करायला जायचं आणि गेल्यानंतर पैसे सीझन चालू झाल्यानंतर पैसे उपलब्ध व्हायचे आणि त्यामुळे ही कारखानदारी अडचणीत आलेली आहे. जिथनं कर्ज मंजूर केलं तिथेही काय ठराविक लोकांनी अर्ज तक्रारी अर्ज ह्याच लोकांनी दिल्या, त्याच्यामुळे त्यांच्या सभासदांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. आज जवळजवळ 98% एक म्हणजे 4-5 लोक सोडली तर जवळजवळ सगळ्या लोकांचं मत सहयोगी तत्वावर देण्यास काय हरकत नाही असा ठराव पास करायला मान्यता सभासदांनी दिलेली आहे. तो अजिबात मान्य नाही. सभासदांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या सभेमध्ये झालेला आहे. आमचं म्हणणं होतं की प्रत्यक्ष मतदानाद्वारे आपण हे जो काय ठराव होता सहयोगीचा विषय नंबर 9चा त्याच्यासाठी प्रत्यक्ष मतदान घेणं कायद्यामध्ये तरतूद आहे, तशी घेतली नाही. आम्हाला आमचं म्हणणं मांडू दिलं नाही आणि एकतर्फी हा जो काही त्यांनी मंजुरीचा आवाजी मतदान केलं तो बोगस ठराव आहे माझं म्हणणं. त्याच्यावर काय मांडला तुम्ही मुद्दा एक मांडला मगाशी की खाजगी उद्योजकाला कारखाना देता येत नाही, खाजगी संस्थेला देता येत नाही, सहकारी संस्थेला चालवायला द्यावं लागतं. त्याच्याबाबत तुम्ही पुढे काय निश्चितच जे सहकारी संस्था कायदा जो 20A नुसार यांनी आज जे ठराव मांडला होता 20A काय सांगतोय की सरकार संघ तुम्ही सहयोग करू शकता आणि जर तुम्ही भागीदारीमध्ये भाड्यानं द्यायचं असेल तर ते फक्त सहकारी 2 कारखाने पाहिजेत त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता किंवा सरकार बरोबर करू शकता. प्रायव्हेटमध्ये करण्याची सहकार कायद्यामध्ये तरतूद नाही आणि निश्चितच न्यायालयामध्ये जाऊन आम्ही दाद मागू आणि विजय हा सभासदांचा असेल. म्हणजे हा कारखाना कुठेतरी प्रायव्हेट करण्याकडे चालू आहे. स्पष्टपणे चेअरमननी अगोदरच इशारा घेतलेला आहे. बोत्रे पाटलांची स्तुती त्यांनी आज सगळ्या सभासदांसमोर सुद्धा केली. 100 कोटीहून जास्त रक्कम त्यांनी यामध्ये स्वतःच्या घरी नेले असा आमचा थेट आरोप आहे. त्यांचं जे आजचं वर्तन होतं आम्ही त्यांना शंका आमच्या होत्या ते विचारत होतो, त्यांनी कोणतंही समाधान केलेलं नाही आणि 100% येणाऱ्या काळात लवकरच ही संस्था आपल्याला खाजगी झालेली दिसेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.